हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सात इंग्लिश अकॅडमी. माग आपण हुज दिसचा टेबल पाहिला होता. आपण हुज दिसचा टेबल आज बघणार आहे. फरक काय राहणार आहे ते बघा. मी तुम्हाला नेहमी सांगतो, तुम्ही जोही टॉपिक पाहताय तो पूर्ण व्हिडिओ पाहत जा. जे कोणी नवीन असतील त्यांनी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लवकर येईल. तर बघा, आजचा जो टेबल आहे तो आहे हुज. हुजचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, कोणाचा, कोणाची, कोणाचे. ओके. आणि नंतर एक नाऊन असेल, कोणतं पण नाऊन घ्या तुम्ही, जसं पेन असेल किंवा पंखा असेल, चेअर असेल, मुली असतील ते घ्यायचे, या ठिकाणी घ्यायचं. नंतर आर घ्यायचे, नंतर दिस घ्यायचे. मी आर का घेतलं? ती गोष्ट अनेक वचन पाहिजे, एकापेक्षा जास्त. ती गोष्ट अनेक वचन पाहिजे म्हणजे काय? ती गोष्ट एकापेक्षा जास्त असावी. ती गोष्ट एक असेल तर तुम्हाला आर दिस वापरायचं नाही. मागचा टेबल आपण पाहिलाय इज दिस, त्यावेळेस तुम्ही इज दिस वापरायचे. आर दिस म्हणजे काय? एकापेक्षा जास्त वस्तू. समजा हा एक पेन आहे, तिथे इज दिसेल, जास्त पेन आले, समजा 3, 4, 5 पेन आले, त्यावेळेस तुम्हाला आर दिस म्हणायचे. आणि ती वस्तू जवळ पाहिजे, लांब नाही. आणि त्या गोष्टीला आपण टच करू शकतो. ज्या गोष्टीला आपण टच करू शकतो त्याला आर दिस म्हणायचे. आणि ज्या गोष्टीला आपण टच नाही करणार त्यावेळेस तुम्हाला आर दोज म्हणायचे. तर ती वस्तू काय पाहिजे? जास्त पाहिजे, एकापेक्षा जास्त पाहिजे. ओके. समजा जवळची वस्तू म्हणायची असेल, हा पेन त्याला, समजा हा पेन कुणाचा आहे आणि याला मी टच करू शकतो, टच. तर मी मागच्या टेबलमध्ये शिकवलं हुज पेन इज दिस. पण आता सांगा किती पेन आले? एकापेक्षा जास्त आले. जर एकापेक्षा जास्त असेल तर म्हणायचे हुज पेन्स. पेन्स म्हणजे पेन आहे, त्याला एस लावायचे, म्हणजे अनेक वचन घ्यायचे. नंतर आर घ्यायचे, नंतर दिस घ्यायचे. मला वाटतं तुम्हाला समजलं. पण समजा हा पेन लांब आहे, मी बघू शकतोय पण त्याला टच करू शकत नाही. समजा आता हा पेन लांब आहे, माझ्यापेक्षा लांब आहे, पण त्याला मी टच करू शकत नाही. तर तुम्हाला म्हणायचे हुज पेन आर दोज, म्हणजे काय? ते पेन कोणाचे आहे. समजा एक पेन असेल, तो पेन कोणाचा आहे. तर मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं हुज पेन इज दॅट. आता काय झालं? हुज पेन्स आर दोज. परत एकदा पहा, हुज पेन इज दॅट, हुज पेन आर दोज. सेम. हुज पेन इज दिस, हुज पेन्स, पेन्स म्हणायचे, आर दिस. मला वाटतं तुम्हाला हा टेबल समजलाय. दिसं समजणं महत्वाचं नाही, प्रॅक्टिस करणं सुद्धा महत्वाचं असते. एक वाक्य घेऊ आपण बघा. आता इथे दिले हे कोणाचे पुस्तके आहेत. इथं काय आलंय? पुस्तके आले. बस तुम्हाला फक्त पुस्तके ऍड करायचे. पुस्तकांना काय होतं? आपण बुक म्हणतो, त्याला एस लावायचं, बुक्स होऊन जाईल. कोणाचे पुस्तक म्हणजे जे बॉक्स दिसतो तुम्हाला त्या ठिकाणी बुक्स घ्यायचे. आणि एक नंबरला काय यायचे? हुज घ्यायचे. म्हणजे कसं येईल? हुज घेतला मी, हुज. ओके. पुस्तकांना काय म्हणतो? बुक. हा बुक घेतला, त्याला काय लावायचं? येस लावायचा, हुज बुक्स. नंतर काय यायचे तुम्हाला? आर घ्यायचे, आर नंतर दिस, हुज बुक्स आर दिस. समजा आता तेच पुस्तक लांब दिलेत, लांब आहे, मला ते पुस्तक आहेत असं म्हणायचं असेल तर बघा हुज बुक्स जसं तसं राहील. तर कसं येईल बघा? ते कोणाचे पुस्तके आहेत. बरोबर आहे ना? हुज घेतला, हा हुज. ओके. इथं बुक्स केली, हुज बुक्स. ओके. नंतर आर घ्यायचे आणि लांब आहे म्हणून तुम्हाला काय यायचे? दोज घ्यायचे. आणि शेवटी क्वेश्चन मार्क घ्यायचे. समजलं? जवळ. आता तुम्हाला समजलं असेल, जवळची वस्तू सांगितलं मी तुम्हाला आर दिस, आणि लांबची असेल तर आर दोज. पण ती वस्तू काय सांगितलं? जास्त. आता दुसरं वाक्य बघू आपण ना. हे कोणाचे मोबाईल आहे? मोबाईल म्हणजे एकापेक्षा जास्त पाहिजे. समजा हा एक मोबाईल आणि अजून जास्त मोबाईल आले तर तुम्हाला माहिती आहे हुज घ्यायचं. फक्त काय करायचं? तुम्हाला बुक्स आहे ना, तिथं मोबाईल टाकायचे, मोबाईलला येस लावायचे. म्हणजे कसं येईल? हुज मोबाईल, त्याला येस लावा, हुज मोबाईल्स. नंतर आर, आणि जवळची वस्तू असेल तर काय यायचंय? दिस घ्यायचे. हुज मोबाईल आर दिस. आता दुसरं वाक्य बघा. ते कोणाचे मोबाईल आहेत? लांब असेल तर कोणाचे मोबाईल म्हणजे काय घ्यायचे? हुज मोबाईल्स, हुज मोबाईल्स आर. आणि लांब असेल तर काय वापरायचे? तुम्हाला दोज वापरायचे, हुज मोबाईल आर दोज. खालचं वाक्य बघा. हे कोणाचे मुलं आहेत? कोणाची मुलं? हुज. आता मुलांना आपण म्हणतो चाइल्ड, पण त्याचं अनेक वचन घ्यायचे तर आपण काय घेणार आहे? चिल्ड्रन घेणार आहे, चिल्ड्रन. तर मग कसं येईल? मग हुज चिल्ड्रन आर दिस, आर दिस. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. सेम. ते कोणाचे मुलं आहेत? हुज चिल्ड्रन आर दोज. आणि शेवटी काय?
क्वेश्चन मार्क. मला वाटतं तुम्हाला हा टेबल समजला आहे की सध्या हे बेसिकच आहे, लक्षात ठेवा. हे बेसिक इंग्लिश पाहतोय, पण तुमचं बेसिक जर पक्क राहिलं तर तुम्ही ऍडव्हान्स लेवल जसं तुम्ही जाणार आहे. जेव्हा मी तुम्हाला टेन्सेस शिकवेल, हळूहळू शिकवेल, तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकेल. परंतु तुम्हाला जर हे बेसिकच नाही समजलं तर तुम्हाला कधीही बेसिक आलं, जर बेसिक आलं तर तुम्हाला पुढचं टॉपिक लवकरात लवकर समजेल. आता तुम्ही म्हणा सर बेसिकचे काय फायदा आहे. बघा, बेसिकचा फायदा काय आहे. समजा तुम्ही डायरेक्ट 10वीला तर गेला नाहीत, डायरेक्ट 12वीला तर जाणार नाही तुम्ही. फर्स्ट, सेकंड, थर्ड असं काहीतरी करणार. तुम्ही जेव्हा जेवण करतात पूर्ण भाकर एक सारखं खाणार नाही, त्याचे तुकडे करत करत खातात ना. जेव्हा तुम्ही तुकडे करत खातात तेव्हा तुम्हाला ते समजायला लागतं. तुम्हाला माहिती आहे, मी टॉपिक शिकल्यानंतर प्रॅक्टिस घेतो. ओके, मी काही मुलांना उभं करतो जेणेकरून त्यांना काय समजलं तुम्हाला समजेलच. ओके ओके बेटा, तुम्हाला समजला टॉपिक. ओके, समजा तुला जर म्हणायचं असेल, तुझ्याजवळ चेअर आहे, चेअर म्हणजे खुर्च्या, 10-12 चेअर आहेत, आणि तुला म्हणायचे हे चेअर, हे खुर्च्या कोणाच्या आहेत. ओके, हे खुर्च्या Whose chairs are these? तू कसं लांब असेल तर Whose chairs are those? बरोबर. Whose chairs are those? Whose chairs are those? आता कुत्रे बघा, 10-12 कुत्रे पडलेले तिथं, कोणाचे कुत्रे, कसं समजून whose dogs are these? Whose dogs are these? तू काय Whose समजलं? dog are those? समजलं आता. दोस्त का म्हणायचं लांब आणि दिस का म्हणायचं जवळ. जवळ. समजलं आता. जा बघा, चुका तर होतील. ओके, चुका करताना प्रॅक्टिस मध्ये होतात. मी कारण ऑन द स्पॉट प्रॅक्टिस करतो. आता या दीदीला विचारतो मी, तुला समजलं बेटा हे. ओके, दिस का वापरणार जवळ असेल तेव्हा आणि अनेक वचन असतील तेव्हा. आणि लांबच्या गोष्टीला काय वापरणार, दोस. तोच वापरणार. बरोबर आहे. आता मी तुला फटाफट सांगतो. जवळ असेल तर मी असं केलं तर दिस, लांब असेल तर दोज. ओके, चल ठीक आहे. हे कुत्रे कुणाचे आहे. Whose dog are these? परत. Whose dog are these? कुत्रे कुणाचे आहेत. Whose dog are those? परत. Whose dog are those? हा पेन कुणाचे आहे. हे पेन कुणाचे आहे. Who pen are these? Whose pen are these? पेन्स. Whose pens are these? हे पेन कुणाचे आहे. Whose pens are those? ह्या मांजरी कुणाचे आहे. Whose cats are these? त्या मांजरी कुणाचे आहे. Whose cat are those? हा, तुला ना फास्ट बोलायचं इकडे. इकडे समोर उभी राहा. तुला फक्त कॅमेराकडे बघ, कॅमेराकडे असं सर्व उभी राहू. Whose dog are those? Whose dog are these? Whose dog are those? Whose dog are these? Whose dog are those? Whose dog are these? Whose dog are those? Whose chairs are these? Whose chairs are those? Whose chair are these? Whose chair are those? Whose cat are these? Whose cat are these? Whose cat are these? Whose cat are those? Whose cat are these? Whose cat are those? Whose cat are these? Whose cat are those? Whose mobile are these? Whose mobile are those? Whose books are these? Whose book are those? Whose book are these? Whose book are those? Whose fan are these? Whose fans are these? Whose fan are those? Whose fan are these? Whose fan are those? Whose pencil are these? Whose pencil are those? Whose pencil are those? ओके, प्रॅक्टिस करताना चूक मी नेहमी सांगतो की प्रॅक्टिस करताना चुका होणारच आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो, जर तुम्ही प्रॅक्टिस केली नाही तर तुम्ही कधीही इंग्रजी बोलणार नाही. कोणत्याही गोष्टीला प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. याची घरी जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करा आणि त्या मुलीने त्यांच्या पद्धतीने जसं असेल त्यांनी तसं पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला सांगितलं की सर आम्हाला बी व्हिडिओमध्ये बनवायचे आहे, तर मी त्यांची इच्छा जे काही असेल ते पूर्ण केली. कारण त्यांचा आम्ही प्रत्येकाला हाऊस असते, म्हणून मी जेवढे काही माझे काही स्टुडंट असतील त्या स्टुडंटला मी घेण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या मुलींना सुद्धा लाईक करा, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल. कारण ते खूप घाबरत होते कॅमेऱ्यासमोर यायला आणि तुम्हाला माहिती कॅमेऱ्यासमोर येणं इतकं सोपं नाही आहे. पण त्यांनी प्रयत्न केला, त्यांनी आत्मविश्वास दाखवला. त्यांना नक्कीच सपोर्ट करा. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही म्हणा ग, थँक्यू व्हेरी मच. Thank you very much. चल ठीक आहे, समजलं.